आंब्यांचा आणि कैऱ्यांचा सीझन आहे, त्यामुळे आज आपण करणार आहोत मस्त आंब्याचं लोणचं. त्यासाठी मी इथे 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. छान अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत 2 ते 3 पाण्यामध्ये आणि छान कोरड्या कापड्याने म्हणजे स्वच्छ अशा कपड्याने छान अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता अशा रीतीने व्यवस्थित मी कोरड्या करून घेतल्या आहेत. त्यानंतर मी याचे असे काप करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मार्केटमध्ये देखील जाऊन अशा रीतीने कैऱ्यांचे काप करू शकता. तर माझ्याकडे चॉपर होतं म्हणून मी घरीच याचे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत. तर कैऱ्यांचे काप असे मोठ्याच आकाराचे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे 2 चमचे मी मीठ घेतलेलं आहे. 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. कैऱ्यांना व्यवस्थित हळद आणि मीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे. तर छान असं व्यवस्थितपणे आपल्या जे कैऱ्यांची खापं आहेत त्याला व्यवस्थित असं हळद आणि मीठ लागेल अशा रीतीने व्यवस्थित छान असं आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता हळद आणि मीठ व्यवस्थित मी इथे लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर व्यवस्थित हे लावून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 12-13 तास आपल्याला व्यवस्थित ते झाकून ठेवायचं आहे. तर मी काय केलं आहे मी पूर्ण रात्र त्याला झाकून ठेवून दिलेलं आहे म्हणजे 12-13 तास. आणि ते 12-13 तास इथे आपले होऊन गेलेले आहेत. आता पाहू शकता जे आपण हळद आणि मीठ चोळलं होतं त्याला पाणी सुटलेलं आहे. आता मी सर्व जे कैरीचे काप आहेत ते एका मोठ्या पसरट बोलमध्ये काढून घेणार आहे. जे कैऱ्यांना पाणी सुटलं आहे पाणी व्यवस्थित मी असं निथळून घेत आहे झाऱ्याच्या साहाय्याने आणि सर्व कैऱ्या अशा पसरट बोलमध्ये मी काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अशा रीतीने व्यवस्थित सर्व कैऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित सर्व पाणी आपल्याला त्यातलं काढून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने सर्व जे कैरीचे काप आपण करून घेतलेले ते व्यवस्थित एका पसरट बोलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. पाहू शकता किती व्यवस्थित छान अशा कैऱ्या देखील आपल्या सॉफ्ट झालेल्या आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता त्याला पाणी सुटलं होतं ते पाणी देखील मी इथे वेगळं काढून घेतलेलं आहे. तर हे पाणी तुम्ही टाकून देखील टाकू शकता. त्यानंतर इथे कैरीचे काप मी सर्व व्यवस्थित परातीमध्ये पसरून ठेवलेले आहेत. तर ते ठेवताना आपल्याला असे सरळच ठेवायचे आहेत यासाठी की ते व्यवस्थित वाळले जावे. तर 7 ते 8 तास मी त्या कैऱ्या छान अशा फॅनखाली वाळवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मसाला आपण करून घ्यायचा आहे. तर इथे मी घेतलेलं आहेत जिरे, मोहरीची डाळ, त्याच्यानंतर बडीशोप आणि राई, त्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे दालचिनीचे 2 तुकडे, काळी मिरी, कलोंजी आणि मेथी दाणे. हे सर्व साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर सर्व साहित्य मी एक मोठा चमचा घेतलेला आहे. बडीशोप मी 2 चमचे घेतलेले आहे आणि मोहरीची जी डाळ आहे ती मी 3 चमचे घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा ओवा देखील मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर अशा रीतीने सर्व गोष्टी व्यवस्थित आपल्याला अशा भाजून घ्यायच्या आहेत. अगदी लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता लो टू मीडियम फ्लेमवरती मी छान असं भाजून घेतलेलं आहे. अगदी त्याला थोडासा सुगंध यायला सुरुवात झाली की आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ते इथे पाहू शकता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याला छान गार करून घ्यायचं आहे. आणि इथे मी धने टाकायला विसरले फ्रेंड्स, तर आपल्याला धने देखील टाकायचे आहेत. तर आता हे सगळं मी मिक्सरच्या जारमध्ये छान असं दरदरीत वाटून घेणार आहे. तर मिक्सर आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस चालू बंद असं बटन आपल्याला करायचं आहे आणि दरदरीतच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. याची आपल्याला पावडर अजिबात करायची नाही आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे दरदरीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता मी धने टाकायचे ह्यामध्ये विसरले होते, त्यामुळे इथे मी आता धने देखील भाजून घेणार आहे आणि धने देखील यामध्ये वाटून मी ॲड करणार आहे. तर 2 मोठे चमचे मी धने घेतलेले आहेत आणि थोडीशी चव अजून येण्यासाठी मी 2 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तर तुम्ही ह्यामध्ये 4 ते 5 देखील टाकू शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीने तुम्ही जितक्या हव्या तितक्या मिरच्या त्यामध्ये ॲड करू शकता. तर ते देखील मी वाटून त्याच मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा लिटर ते पावणा किलोच्या दरम्यान तेल घेतलेलं आहे. तर जवळजवळ अर्धा किलो
किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाव किलो देखील म्हणता येईल, पावणा किलो देखील म्हणता येईल. म्हणजेच 3 पावशेर तेल मी इथे वापरलेलं आहे. तर तेल आपल्याला छान गरम आणि कडक असं करून घ्यायचं आहे. तेल छान आपलं गरम झालं की ते आपल्याला छान असं गार करून घ्यायचं आहे. तेल गार होईपर्यंत आपल्याला इथे मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर जे मसाले आपण दरदरीत वाटून घेतले होते ते आपल्याला एका कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे 3 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 मोठा चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि 2 मोठे चमचे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. याने आपल्या लोणच्याला अतिशय सुंदर असा रंग आणि चव दोन्ही येतं. अर्धा चमचा मी हिंग टाकून घेतलेली आहे. हिंगने लोणच्याला अतिशय सुंदर अशी चव येते. आणि त्यानंतर 2 चमचे मी मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे. आणि हे सर्व मसाले आपण टाकून घेतल्यानंतर आपण जे तेल कढवून घेतलं होतं ते आता गार झालेलं आहे. ते तेल आपल्याला सर्व ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. तर ते तुम्ही जर तेल कमी पडलं तर पुन्हा तुम्ही तेल कढवून त्यामध्ये गार करून लोणच्यामध्ये ॲड करू शकता. आणि आता पाहू शकता किती छान आपला मसाला तयार झालेला आहे. आता 1-2 तासासाठी आपल्याला झाकण ठेवून हा मसाला छान असा मुरत ठेवायचा आहे. ते इथे पाहू शकता मसाला इथे छान आपला मुरलेला आहे आणि किती सुंदर मसाल्याला रंग देखील आलेला आहे. तर अशा प्रकारे लोणच्याचा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. मसाला छान तेलामध्ये व्यवस्थित असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे तो व्यवस्थित असा एकजीव होईल आणि छान असा मसाला आपला मुरला जातो. त्यामुळे मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला मसाला तयार झालेला आहे. आणि आता जे कैऱ्यांचे काप आपण जे 8 ते 7-8 तास आपण जे वाळवून घेतले होते ते मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत. तर आपल्याला आपण जेव्हा लोणचं मिक्स करतो तेव्हा एखादी मोठी परात घ्यायची किंवा मोठं आपल्याला पातेलं घ्यायचं की जेणेकरून त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित लोणचं असं तयार करता येतं. तर पाहू शकता कैऱ्या देखील व्यवस्थित छान आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. आणि आता जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो सर्व मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. थोडा मसाला मी असा तेल आणि मसाला जो आपण तयार केलेला आहे तो पळीच्या साहाय्याने मी आधी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे. आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला संपूर्ण मसाला जो आहे कढईतला तो टाकून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स पाहू शकता इथे संपूर्ण लोणच्याचा जो मसाला आपण तयार केला होता तो मसाला आपण सर्व या पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आता व्यवस्थित आपल्याला सर्व मसाला छान असा हलवून घ्यायचा आहे. तर पळीच्या साहाय्याने मी व्यवस्थित असा सर्व मसाला कैऱ्यांना आपल्या लावून घेत आहे. ज्या लोणच्याच्या फोडी आहेत त्या व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मुरल्या गेल्या पाहिजेत. अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपल्या लोणच्याला रंग देखील आलेला आहे आणि सुगंध देखील अतिशय सुंदर येत आहे. तर अशा रीतीने तुम्ही देखील घरीच अशा रीतीने लोणचं करू शकता. अशा रीतीने तुम्ही लोणचं करून ठेवलं तर 1-2 वर्ष तुम्ही ते स्टोअर करून ठेवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर घरी केलेल्या लोणच्याची एक म्हणजे खाण्याची मजाच एक वेगळी असते. मार्केटमधून तर आपण नेहमीच आणतो पण जेव्हा घरी आपण लोणचं बनवतो ते खाण्यास अतिशय सुंदर आणि मनाला आनंद देणारं असं असतं. लोणचं जितकं मुरतं तितकीच त्याची चव देखील वाढते. तर आता पाहू शकता मी काचेची एक बरणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व लोणचं मी पळीच्या साहाय्याने काढून घेत आहे. तर जितकं बरणीमध्ये बसेल तितकं लोणचं मी या बरणीमध्ये छान असं भरून घेणार आहे. तर कैरीचे काप थोडे टाकले तर थोडं आपल्याला तेल आणि मसाला टाकून घ्यायचा आहे. पुन्हा वरती आपण कैरीचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा वर लोणच्याचा मसाला आणि तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा रीतीने व्यवस्थित आपल्याला बाटलीमध्ये सर्व लोणचं भरून घ्यायचं आहे. त्याने काय होईल त्याने ज्या कैऱ्यांच्या फोडी आहेत त्या व्यवस्थित अशा मसाल्यामध्ये छान अशा मुरल्या जातील आणि आपल्या लोणच्याची चव अतिशय सुंदर अशी होणार आहे. तर तुम्ही देखील फ्रेंड्स असं लोणचं एकदा नक्की ट्राय करून बघा. लोणच्याची प्रोसिजर जरा मोठी असती, त्याला 2 ते 3 दिवस जातात पण त्याचा आनंद आपल्याला वर्षभर घेता येतो. तो वर्ष किंवा 2 वर्ष
जितकं तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये लोणचं कराल तितकं जास्त तुम्हाला ते खाता येतं आणि त्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो. तर आपण पाहू शकता लोणच्यानी मस्त इथे आपली बरणी भरलेली आहे. इथे वरती मी थोडंसं तेल आणि मसाला देखील टाकून घेत आहे. अगदी मार्केटपेक्षा पण सुंदर असं आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या या लोणच्याची रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आता बरणीचं झाकण मी टाईट असं लावून घेतलेलं आहे आणि छान पुन्हा एकदा आपल्याला ते अशी बरणी छान अशी हलवून लोणचं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता किती सुंदर आपलं इथे लोणचं तयार झालेलं आहे. इथे मी पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे. पाहू शकता फ्रेंड्स, किती सुंदर इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. लोणचं करताना फक्त एकच काळजी घ्यायची की अजिबात त्यामध्ये पाण्याचा थेंबही आपल्याला पडू द्यायचा नाही आहे. तर इथे 2 आपल्या लोणच्याच्या बाटल्या इथे भरून तयार झालेल्या आहेत. तर दुसरी देखील एक बॉटल होती, त्यामध्ये देखील मी लोणचं भरून घेतलं आहे. तर पाहू शकता किती सुंदर आपलं मार्केटपेक्षा पण अगदी सुंदर इथे लोणचं आपलं घरच्या घरी बनून तयार झालेलं आहे. बनवायला अतिशय सोपं आहे, काहीही अवघड नाही आहे. फक्त बनवताना याचा वेळ थोडा आपल्याला जास्त जातो, पण ह्याचा देखील एक वेगळाच आनंद असतो. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील अशा रीतीने घरी नक्की एकदा लोणचं तयार करून बघा. पाहू शकता इथे आपलं मार्केटपेक्षा पण सुंदर असं लोणचं बनून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला जर खरंच माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही लोणच्याची रेसिपी शेअर देखील करू शकता. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.